तर हाय हॅलो मित्रांनो, आज आपण चालू एकदम शांत आणि हिडन ठिकाणी आणि आजच्या ब्लॉग मध्ये फक्त आपण नेचर व्ह्यूज आणि वाईबची मजा घेणार आहे आणि त्यासाठी आम्ही चाललो होतो चिल्लेवाडी धरणावर. तर हा सगळा प्लॅन आम्ही सर्व मित्रांनी म्हणजे श्लोक असेल, मी आणि मयुरेश आणि त्यासोबत ओम पण आला होता पुण्यावरून गावाला. आता फायनली आम्ही ना चिल्लेवाडीच्या धरणापाशीच पोहोचलो होतो खाली. आता इथला व्ह्यू फक्त पावसाळ्यात चांगला दिसतो. त्यानंतर आम्ही धरण बघायला वरती निघालो होतो. मग पाय चढायला सुरुवात केली आणि मग आमचा वरती जाऊन लय मोठा पाचका झाला, कारण वरती धरणाला जायला फुल रस्ता होता. मग आता परत गाड्या न्यायला खाली यायला लागलो. मग त्यानंतर वरती गेला, इतका सुंदर व्ह्यू होता ना, म्हणजेच शब्दात तर व्यक्तच करू शकत नाही. आणि जास्त वेळ उन्हात थांबल्यामुळे ना तिथे गेलो पहिलं सावलीत जाऊन थांबलो आणि नंतर म्हणलं की आता थोडंफार काहीतरी खाऊन घेऊ. तेवढ्यात ओम मला नंतर अंतर पहिले लगेच खाऊन घ्या. मग आता म्हणलं थोडंफार खाऊन घेऊ, नाही तर आपल्यात पार एनर्जी राहणार नाही. आणि त्यासोबत तिथं कुठंच कचरा नव्हता, त्यामुळे तुम्ही पण इथं कधी आला ना तर कचरा करू नका. तर अशा ठिकाणी आलं ना आपल्या अंगातले जोश होतो, पण आमच्या ओमच्या अंगात काही जोश दिसत नव्हता मला. मग आपण पुलाव चालू होतो, पण पुलाव जाता जाता ना आपल्या मयुरेश ते पुलाव यायला लई घाबरत असल्यामुळे मयुरेश काय आलाच नाही तिकडं. आणि आज आपल्यासोबत मोठी सेल्फी स्टिक असल्यामुळे लईच भारी व्हिडिओ येत होती. आणि मध्ये गेलो असं वाटत होतं फुल पाण्यात आलोय, आता पडलो ना तर डायरेक्ट खाली जाऊ, आपल्याला पोहता येत नाही. आणि इकडे आल्यावर ना मयुरेश एकदम फार शांत बसला होता, काय चालतं काय माहिती त्याला. मग आम्ही त्या ठिकाणावरच्या फुल नेचर वाईब्स घेतल्या आणि त्याच्यानंतर ते पुढे गेलो थोडं. मग आता तिथं ना दरवाजा असतो पाणी सोडायचं, तिथे गेलो होतो. तर जाता जाता पोर येडे चाळे करणारच थोडेफार. आता जिथं ना आपल्या नदीला पाणी सोडतात ना तिथे गेलो होतो आणि तिथला व्ह्यू इतका खतरनाक होता ना, म्हणजेच फार शब्दात सांगूच शकत नाही. आणि मग त्यानंतर बघितलं संपूर्ण दरवाजे वगैरे कसे खोलतात ते बघितलं. तर आता फायनली घरी निघालोय आपण. आणि आता आपले मित्र काय म्हणतात ते ऐका. पाहिजे तेवढा सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा. धन्यवाद. धन्यवाद भावांनो, धन्यवाद.